जेव्हा चारही दिशांनी संकट येतं तेव्हा फक्त एक देव उभा राहतो, पंचमुखी हनुमान. कथा आहे रावणाचा भाऊ अहिरावण याची, ज्याने तंत्र मंत्राने राम आणि लक्ष्मणाला पाताळामध्ये झोपवलं होतं. हनुमानजींना हे समजल्यानंतर त्यांनी अधोलोकात प्रवेश केला. पण हे सोपं नव्हतं, कारण अहिरावणाचं जीवन 5 दिव्यांमध्ये होतं, जे वेगवेगळ्या दिशांना लावले होते. आणि हे 5 दिवे विझवण्यासाठी लागणार होती पंचमुखी शक्ती. तेव्हा हनुमंताने पंचमुखी अवतार घेतला. या पंचमुखी स्वरूपात हनुमानाने 5 वेगवेगळ्या शक्तींचा संगम केला. पूर्व दिशा स्वयंचंद हनुमान मुख अमर आणि अमोघ. दक्षिण दिशा स्वयंचंद नरसिंहाचं मुख, राक्षसांचा नाश करणारा. पश्चिम दिशा करालमुखी गरुड, सर्पांचा विनाश करणारा. उत्तर दिशा वराहमुख, भूमीचा उद्धार करणारा. आणि आकाशाकडे हयग्रीव मुख, ज्ञान आणि विजयाचे प्रतीक. हनुमंताने या 5 मुखांनी एकाच वेळी त्या 5 दिव्यांना विझवले आणि अहिरावणाचा वध केला. राम आणि लक्ष्मणाची सुटका झाली आणि तेव्हापासूनच पंचमुखी हनुमानाला संकटनाशक देव मानलं जातं. आजही जेव्हा संकट 4ही दिशांनी येतं तेव्हा फक्त पंचमुखी हनुमान 5वी दिशा दाखवतात, भक्तांच्या आयुष्यातला अंधार संपवतात.